मित्र आपण सोलापूरची प्रश्नपत्रिका 2017 मधील जे काही मॅथचे क्वेश्चन आहे त्याचं एक्सप्लेनेशन करू. सतत सोलापूरची जी प्रश्नपत्रिका आहे याच्या आपण जीएसचे क्वेश्चन मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेत. आता याचे मॅथचे क्वेश्चन बघू आणि उद्याच्या लेक्चरमध्ये मराठीचे क्वेश्चन बघू. ठीक आहे, तर चला पहिला क्वेश्चन आहे एका मुलाने 325 मध्ये 49 मिळवण्याऐवजी त्यामधून वजा केले तर त्याच्या उत्तरात किती फरक पडेल. आता काय केले त्यानं 325 रुपये येते, त्यामध्ये किती मिळवायचे, त्याला 49 मिळवायचे ते 49. ठीक आहे, मग हे दोन्हीची प्लस करायचं उद्यात 98. ठीक आहे, मग याचा आन्सर आला फरक विचारला होता याचा आन्सर आला 98. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. 0.25 गुणिले 2.5 गुणिले 1.5. ठीक आहे, आता काय करायचं तर लक्ष द्या. 0.25 गुणिले 0.25. आता पॉईंटचा विचार नाही करायचा. 25चा गुणाकार जर केला तर किती येतं माहिती आहे का, 625. किती येते त्याचं 625. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर 625ला कितीनं गुणायचं, 12नं गुणायचं. पॉईंटचा विचार नाही करायचा, पहिले गुणाकार करून घ्यायचा. ठीक आहे, मग 5 2 10, 10 से 0, हातचाला 1, 2 2 4 आणि 1 5, 6 2 12. ठीक आहे, 5 1 5, इथं 0, 5 1 5, 2 आणि 6, 0 10 से 0, हातचाला 1, 2 4 आणि 1 5, 6 आणि 1 7, 7500 याचा आला मल्टिप्लिकेशन. आज मग आता काय, आता लक्षात ठेवायचं पॉईंट नंतर 2 नंबर आहे, पॉईंट नंतर 1 नंबर आहे, पॉईंट नंतर 1 नंबर आहे. ठीक आहे, मग पॉईंट नंतर किती नंबर आहे टोटल, पॉईंट नंतर नंबर हे 2 आणि हे 3, हे पॉईंटच्या नंतर 2 नंबर आहेत, बरोबर आहे. हा पॉईंटच्या नंतर 1 नंबर आहे आणि हा पॉईंटच्या नंतर 1 नंबर आहे. टोटल पॉईंटच्या नंतर 4 नंबर आहे. पॉईंटच्या नंतर किती नंबर आहे, पॉईंटच्या नंतर 4 नंबर आहे, तर पॉईंटचे 4 नंबर नंतर पॉईंट द्यायचा, 1 2 3 4, इथं पॉईंट द्यायचा, म्हणजे 0.7500 त्याचा आन्सर आला. मग इथं काय केले, 0.75 दिले ऑप्शनमध्ये, त्याच्या ऑप्शन आपलं उत्तर आले 0.7500. तर इथं फक्त 0.75 आहे, म्हणजे हे 1 नंबर याचा राईट आन्सर आहे. ठीक आहे, 0.75. 53 नंबरचा क्वेश्चन बघू. 3,24,000 रुपयास घेतलेले घर विकल्यामुळे हे रोकडा नाही, इथं काय माहिती आहे का, तोटा पाहिजे होता. तोटा 5% झाला तर ते घर किती रुपयास विकेल, तोटा पाहिजे होता इथं. मग 3,24,000 याचे काय करायचे, 3,24,000चे 5% काढायचे. ठीक आहे, मग 5% असं काढायचे, 0 0 काढले, 0 0 काढले, मग याचं 5 3200, 3,240. ठीक आहे, 3,240 गुणिले 5 करायचं. 3,240 गुणिले 5 जर केलं तर त्याचा आन्सर येते 16,200. ठीक आहे, आता याचा गुणाकार जर केला तर 16,200 येते. मग 16,200 काय करायचे, मायनस करायचं. 3,24,000 मायनस 16,200 बरोबर याचा आन्सर येते 3 लाख. याचा आन्सर येते 3,07,800. ठीक आहे, याचा आन्सर काय येते 3,07,800. आन्सर कुठे, 3,07,000 खाली लास्टला 3,07,800, हे इथं 3 नंबरचा आन्सर आहे 3,07,800. त्याच्यानंतर 54 नंबरचा क्वेश्चन बघू. दर सॅकडा 15 दराने 450 रुपयाचे 4 वर्ष सरळ व्याज किती. आता व्याज स्ट्रक्चर काय माहिती आहे का, दर गुणिले मुद्दल गुणिले मुदत. ठीक आहे, दर गुणिले मुदत भागिले 100. ठीक आहे, याचं स्ट्रक्चर आहे. मग काय करायचं, हे स्ट्रक्चरनुसार घेऊ आपण. दर किती 15, मुद्दल किती 450 आणि मुदत किती 4 भागिले किती 100. ठीक आहे, मग करू 4 25 100
किती उरली 25. हां, मग 5 त्रिक 15, 5 5 25. ठीक आहे. 5 1 5, 5 9 45. झालं, काटाकाटी करून टाकायची. आता काय उरलं, हे 90, हा झिरो वरती गेला 90. मग 90 गुणिले 3, मग 90 गुणिले 3, 3 0 0, 9 त्रिक 27. हे दोन माणसे एक काम 6 दिवसात करतात, तर तेच काम 4 माणसे किती दिवसात? 6 2 12, 12 भागिले 4, 4 त्रिक 12, 3 दिवसात करते. नेक्स्ट क्वेश्चन बघू. चल लक्ष द्या मित्र. 15 मिलीमीटर प्लस 65 सेंटीमीटर बरोबर किती मीटर? आता हे 15 मिलीमीटर आहे, हे 65 सेंटीमीटर आहे. मग 65 सेंटीमीटरचं मिलीमीटरमध्ये करायचं पहिलं. मग त्याचं करायसाठी 65 गुणिले 10 करायचं, कारण 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर होते, म्हणून 650 मिलीमीटर झालं. मग 650 प्लस 15, 665 मिलीमीटर झालं. मग 665 मिलीमीटर म्हणजे किती मीटर? मग 665 मिलीमीटर म्हणजे किती मीटर? मग आता 665 मिलीमीटरचं मीटरमध्ये करायचं असलं तर 1000नं डिवाइड करावं लागेल. ठीक आहे. मग 1000वर किती झिरो असतात? 3 झिरो. मग 3, मग 0.665, 0.665 यायला पाहिजे त्याचं. आता खाली याचा ॲन्सर बघू. 3 नंबरचेच ॲन्सर येते. 3 नंबरचेच ॲन्सर येते 0.665. 18 प्लस 5 गुणिले 6, 18 प्लस 5 गुणिले 6 मायनस 3 गुणिले 7 मायनस 7 बरोबर किती? तर 18 काय करायचं, याचं बॉडी मास इंडेक्सनुसार करून घ्यायचं. पहिले गुणाकार भागाकार आहे का नाही, मग भागाकार असं भागाकार झाला असता. मग आता इथं काय गुणाकार, 54,000 मीटर येईल. मग 54,000 मीटर म्हणजे किती किलोमीटर? 1000 मीटर म्हणजे 1000 मीटर म्हणजे 1 किमी होते. ठीक आहे. 1000 मीटर म्हणजे 1 किमी होते, तर 54,000 मीटर म्हणजे 54 किमी. ठीक आहे. याचा ॲन्सर आहे 54 किमी. खाली याचा ॲन्सर आहे ऑप्शन, हे त्याचा ॲन्सर आहे 54 किलोमीटर. ठीक आहे. 59 नंबरचा क्वेश्चन. 76चा शेकडा 20 काढा. आता शेकडा 20 काढायचं, ही रोकडा दिली, शेकडा द्यायला पाहिजे. शेकडा म्हणजे टक्के. ठीक आहे. 76चे 20% काढायचे. आता 76चे 20 सोपं आहे. 76चे 20 भागिले 100, झिरो काटला. मग 76, 96 1202, हात चालला 1, 7 2 14 1 15, 0 पॉईंट द्यायचा 15.2, हे त्याचा ॲन्सर. आता दर शेकडा 10 दराने 500 रुपयाची मुद्दल दुप्पट होण्यास किती वर्षे लागतील? आता दुप्पट होण्यास किती वर्षे लागतील? आता व्याज पहिलं काय करायचं, व्याज काढायचं. व्याजाचं स्ट्रक्चर काय? व्याज बरोबर दर गुणिले मुद्दल गुणिले मुदत भागिले 100. ठीक आहे. हे व्याजाचं स्ट्रक्चर. मग इथे दर किती दिलाय? दर दिलाय 10, मुद्दल दिली 500. ठीक आहे. मग दर दिलाय 10, मुद्दल दिली 500. मग व्याज काढायचं आहे, मुदत काय दिली नाही. मग 0 काटला. 10 गुणिले 5 50, व्याज किती आलं? 50. मग किती इथं दर मुदत दिली नाही म्हणून आपण 1 वर्ष पकडलं. किती वर्ष पकडलं? 1 वर्ष. म्हणजे 1 वर्ष मुदत पकडून 50 रुपये एका वर्षाचं व्याज आलं. एका वर्षाचं व्याज किती आलं? 50. मग आपल्याला काय, मुद्दलाचे दाम दुप्पट होण्यासाठी, म्हणजे अजून 500 होण्यासाठी, 500 तर आहेत, अजून 500 होण्यासाठी. मग एका वर्षात किती आले? 50. मग एका वर्षात 50 जरी येतील तर 10 वर्षात 500 येतील. मग झाले ना दुप्पट. हे 500 आणि हे 500, 1000, म्हणजे 10 वर्ष. मग किती वर्ष लागतील त्यासाठी? 10 वर्ष. याचा ऑप्शन आहे 10 वर्ष. हे त्याचा ॲन्सर आहे. त्याच्यानंतर 61 नंबरचा क्वेश्चन आहे.
शामरावांनी 815 रुपयात घेतलेले टेबल 725 रुपयात विकले तेव्हा किती रुपये तोटा झाला. आता काय तोटा फक्त पर्सेंटेजमध्ये विचारलं, फक्त तोटा. 815 मायनस 725 बरोबर किती आलं? 90. तोटा किती झाला? 90. इथेच आन्सर. हां, आता इथं काहीच नाही दिलं आहे. हे बघा, एका वस्तूच्या खरेदी किमतीच्या 1.5 विक्रीची किंमत आहे, तर शेकडा नफा किती? हे शेकडा या एका वस्तूच्या खरेदी किमतीच्या 1.5. आता खरेदी किंमत किती माहिती आहे का? खरेदी किंमत आपण 100 समजू. हां, खरेदी 100 समजू, विक्री 1.5. आता विक्री 1.5 म्हणजे किती? विक्री 1.5 म्हणजे किती? 150. हां, खरेदी 100, विक्री 1.5, तर शेकडा नफा किती? आता म्हणजे 100 रुपयात घेतलेली वस्तू जर 150 रुपयात विकली तर 50 रुपये नफा आला 100 रुपयात. मग 100चे 50, 100चे 50% म्हणजे किती आलं? 50. ठीक आहे, किती आलं? 50. मग किती टक्के झाले ते? 50%. समजलं का? 100 रुपयात घेतलेली वस्तू 150 रुपयात विकली, नफा झाला 50 रुपये. मग 100चे 50%, 100चे 50 रुपये, 100चे 50 आपल्याला टक्के काढायचे, तर 50% जेवढे राहिले ते, मग त्याचं 1 नंबरचा ॲन्सर आहे. हां, चला नेक्स्ट. 300 मीटर लांबीची एक आगगाडी एक सिग्नल 24 सेकंदात ओलांडते, तर तिचा ताशी वेग किती? आता वेग विचारला आहे. वेगचं स्ट्रक्चर काय? वेग बरोबर अंतर भागिले वेळ. ठीक आहे, मग इथं अंतर दिलं आहे आपलं 300 मीटर भागिले 24. मग याचं हे 18/5 याचं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, मग चला इथं येऊ. 324 गुणिले 18/5. ठीक आहे, 5 1 5, 5 6 30, हे 0वर 60 आले. त्याच्यानंतर हे 6 3 18, 6 चूक 24. ठीक आहे, त्याच्यानंतर 4 1 4, 15 चूक 60. हे काटाकाटी उरेल, सरळ लक्ष देवा. काटाकाटी गेले, 4 ने 5, 4 ने 5, 60ला काट केलं, 15 आणि 3 उरले. मग 15 त्रिक 45, किती आलं? 45 किलोमीटर. काटाकाटीचं ऑप्शन आहे डायरेक्ट सरळ. हां, 16 व 24 यांचा लसावी काढायचा आहे. घ्या मग 16 24 लसावी किती येते? 4 चूक 16, 6 चूक 24. त्याच्यानंतर 2 2 4, 2 त्रिक 6 झालं. आता काय नाही, आता मग काय? आता 4 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3, 3 दुनी 6, 6 दुनी 12, 12 चूक 48, किती आलं? 48 लसावी. हे लास्टला ऑप्शन आहे 48, त्याचा ॲन्सर आहे. त्याच्यानंतर 18 24चा मसावी काढायचं आहे. काय काढायचं? आता मसावी काढायचं आहे. मग करायचं 9 दुनी 18, 12 दुनी 24, 3 त्रिक 9, 3 चूक 12, वरचे 2 गुणिले सेम घ्यायचं. 3 आणि 3 सेम आहे म्हणून एकच 3 घ्यायचा. मग 3 दुनी 6, 6ला यायचा मसावी. ऑप्शन नंबर 1. त्याच्यानंतर 70 व 105 या दोन संख्येचा मसावी 210 आहे, तर लसावी 210 आहे, तर मसावी किती? मग याचं स्ट्रक्चर काय माहिती आहे का? पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या भागिले लसावी
भागिले लसावी गुणिले मसावी. शॉर्टकट देऊ राहिलो. लसावी गुणिले मसावी हे काही नाही. लसावी गुणिले मसावी म्हणजे स्ट्रक्चरनुसार घ्यायचं. आता पहिली संख्या किती? पहिली संख्या किती? 70 गुणिले 105 भागिले 210. झिरो काटला. ठीक आहे. 21 पाची 105. ठीक आहे. 21 पाची 105. मग 5 7 35 आला याचा आन्सर. हे इथं 35. त्याच्यानंतर 66 नंबरचा क्वेश्चन आहे. वसुंधरा धरणी आहे. वसुंधराला धरणी म्हणतात. धरणी म्हणजे धरती, जमीन. तर सरिताला काय म्हणतात? नदी. कुठे? सरिता नदी आहे. नदी सरिता म्हणतात. हे त्याचा आन्सर आहे. सरिताला नदी म्हणतात. त्याच्यानंतर डिझनी. आता याचे सोपे क्वेश्चन आहेत, तर हे क्वेश्चन आपण स्किप केले तर चालते. एक क्वेश्चन बघू. अक्षय डोळे तर रसना. तर रसना काय? जीबीला रसना म्हणतात. त्याच्यानंतर 0.05 गुणिले 0.5. ठीक आहे. आता हा 0.5 आणि हा 0.5 भागाकारात आहे, काटला. ठीक आहे. मग आता राहिलं काय? 0.5 गुणिले 0.5 भागिले 0.05. ठीक आहे. मग याचा गुणाकार करायचा. 5 5 25. 5 5 25. 0.25 भागिले 0.05. पॉईंटच्या अगोदरचे नंबर कटले. मग काय राहिलं? 25 भागिले 5. ह्या झिरोला काही व्हॅल्यू नाही राहिलं. मग 25 भागिले 5. 5 5 25. ॲन्सर किती आला याचा? 5. कुठे? हे ॲन्सर त्याचा. चला नेक्स्ट. मित्र, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे नंतरचे कंटिन्यूचे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि दररोज तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील. तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. थांबू.